अजित पवार यांच्याकडून हिंजवडीमधील मेट्रोच्या कामाची पाहणी केली गेली आहे। मेट्रोचं काम संथ गतीने होत असल्याच्या आरोपांवर त्यांनी ही पाहणी केल्याचं समजतंय। महत्त्वाची अपडेट, अजित पवार यांच्याकडून ही पाहणी केली गेलेली आहे। मेट्रोचं काम संथ गतीने होत असल्याचे आरोप केले जात होते, त्यानंतर हिंजवडीमधील मेट्रोच्या कामाची त्यांनी पाहणी केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ही पाहणी केली गेली, त्या दरम्यानची दृश्य। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, आपण बघू शकतोय याआधी सुद्धा आरोप झालेले होते की संथ गतीने मेट्रोचं काम सुरू आहे, त्यानंतर अजित पवार यांच्याकडून आता ही पाहणी केली गेली आहे। नक्कीच गौरी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड असेल, हिंजवडी असेल आणि चाकण MIDC असेल, या सर्व भागाच्या वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे गेल्या काही दिवसांमध्ये अधोरेखित होताना पाहायला मिळत होता आणि त्यावरतीच उपाययोजना करण्यासाठी मंत्री अजित पवार हे खरं तर दुसऱ्यांदा हे रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 आठवड्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन हिंजवडी या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांनी काही सूचना देण्यात आल्या होत्या। त्यांनी खरं तर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की येत्या 2 आठवड्यात या संपूर्ण प्रकल्पांवरील किंवा संपूर्ण रस्त्यांवरील जी अतिक्रमण आहे ते हटवण्यात यावी, अशी खरं तर अजित पवारांनी सांगितलं होतं। आणि त्यानंतर अजित पवार आज पुन्हा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते खरं तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हिंजवडी वाहतूक प्रश्न असेल, त्यानंतर हिंजवडीमध्ये जे पाणी रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये साचलं होतं, त्यावरती आता उपाययोजना करण्यासाठी आता सरकार हे ऍक्शन मोड वरती आल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही संपूर्ण जी वाहतूक कोंडी असेल, त्यानंतर साचलेलं पाणी असेल, हे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात। अजित पवार आता यामध्ये लक्ष घालताना दिसतात। ज्या पद्धतीने अजित पवारांनी सरकारच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जे आदेश दिलेत त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा अजित पवार हे IT पार्क असलेल्या हिंजवडी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते या ठिकाणची पाहणी करणार आहेत। दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा बघू शकतो त्यांच्याकडून ही पाहणी सुरू आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।